नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. आता बघा, आपल्याला इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पाहायचं आहे. तर याच्यामध्ये काय तुमच्याकडे आपण पाहिलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन, आणि आता पाहायचं आपल्याला की इक्वेशन जे रिड्युसिबल टू सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला या फॉर्ममध्ये इक्वेशन कसं असेल की एफ डॅश ऑफ वाय डी वाय बाय डी एक्स प्लस पी इंटू एफ ऑफ वाय. बघा, इथं जो फंक्शन असेल तुम्हाला हा वायमध्ये असेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह समोर जर असेल तर आपण म्हणतो की काय, इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये सेम लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. बघा, डी वाय बाय डी एक्स प्लस पी, इथं काय पाहिजे होता, वाय पाहिजे होता, पण वायच्या जागी काय आला तुमच्याकडं, एफ ऑफ वाय आलाय, आणि सेम एफ वाय वायचा काय समोर डेरिव्हेटिव्ह. असं जर इक्वेशन असेल तर आपण त्याला म्हणतो इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर ते सॉल्व्ह कसं करायचं बघा, की जो आपल्याकडं आपण काय करतो की इथं जो बर्नौलीज इक्वेशनमध्ये पाहिलं, जो पीचा कोएफिशियंट असेल त्याला आपण व्ही पुट करतो. तसंच आता एफ ऑफ वाय इक्वल टू काय पुट करणार आहे, आपण व्ही पुट करणार आहे. एफ ऑफ वाय इक्वल टू व्ही पुट करून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सेम दुसरं टाईप आहे असेल बघा, ज्यावेळेस आपण एफ ऑफ वाय इक्वल टू व्ही पुट करू त्यावेळेस आपल्याला इक्वेशन येईल डी वाय बाय डी एक्स प्लस पी व्ही इक्वल टू क्यू. हा झाले तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म. आता बघा, नेक्स्ट आहे की दुसरा फॉर्म काय, सपोज एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह समोर असेल, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय उलटा विथ रिस्पेक्ट टू कोण आता वाय. असं जर असेल तर आपण म्हणतो काय की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन रिड्युसिबल फॉर्म. ठीक आहे. याला पण सेम आहे की एफ ऑफ एक्स इक्वल टू काय पुट करणार आहे, आपण व्ही पुट करणार आहे, आणि सेम मग ते इक्वेशन कशा स्टँडर्ड फॉर्म काय येईल, डी व्ही बाय डी वाय प्लस पी व्ही इक्वल टू क्यू. आता आपल्याकडे प्रोसेस बघा कशी आहे. याच्यामध्ये पहिला तुमच्याकडे क्वेश्चन असेल काय, सपोज एफ डॅश ऑफ वाय, सॉरी इथं मी तुम्हाला इथं बघा इक्वेशन कसं असेल तुम्हाला, डी वाय बाय डी एक्स प्लस पी इक्वल टू क्यू. हा तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म आहे. इथं काय असतो वाय, बघा इथं वायच्या जागी काय तुमच्याकडं एफ ऑफ वाय येईल, आणि या एफ ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह समोर येईल एफ डॅश ऑफ वाय. असं जर असेल तर आपण सेकंड काय करणार की पुट करणार व्ही इक्वल टू एफ ऑफ वाय. मग याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, व्हीचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं, डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू, आणि या एफ ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह किती, एफ डॅश ऑफ वाय, आणि नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. बघा इथं तुमच्याकडे इथं एफ डॅश ऑफ डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, बघा एफ डॅश ऑफ डी वाय बाय ची व्हॅल्यू किती आली, डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे बघा डी व्ही बाय डी वाय, सपोज इथं बघा डी व्ही बाय डी एक्स आला. त्याच्यानंतर तुमच्याकडे पीला पी आणि एफ ऑफ वायची व्हॅल्यू काय पुट केलेली मी, व्ही. बघा तुमच्याकडे जो स्टँडर्ड फॉर्म येईल तो कसा येईल आता, या टाईपचा डी व्ही बाय डी एक्स प्लस पी व्ही इक्वल टू क्यू. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्याला माहिती आहे जनरल सोल्युशन कसं काढतो आपण, तर तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. तर कसं काढतो बघा, आपल्याकडं डी व्ही बाय डी एक्स प्लस पी व्ही इक्वल टू क्यू. हा जर स्टँडर्ड फॉर्म असेल तर तुमच्याकडे इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स काय राहतो, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. ठीक आहे. हा इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स आल्यानंतर तुमच्याकडे जनरल सोल्युशन काय राहील, जनरल सोल्युशन किती, व्ही इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स डी एक्स प्लस सी. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन, हे झालं तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. ओके. तर आपल्याला पहिलं कन्वर्ट करायचं इक्वेशनला या फॉर्ममध्ये. चला करूया. बघा आपल्याकडे पहिला क्वेश्चन आहे तुमच्याकडं. ठीक आहे. याचं गिवन काय आहे बघा, हे क्वेश्चन आहे तुमच्याकडे, मी गिवन लिहिला बघा गिवनमध्ये. आता हा क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे हे बघण्या अगोदर आपण हे पूर्ण सॉल्व्ह करून घेऊया. साइन वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, हा कॉस एक्स जो आहे तो आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. कसं होईल ब्रॅकेटला मल्टिप्लाय, कॉस एक्स इंटू वन किती येईल तुमच्याकडं, कॉस एक्स. त्याच्यानंतर बघा कॉस एक्स इंटू दिस, तर किती येईल तुमच्याकडे, मायनस एक्स इंटू कॉस, सॉरी इथं कॉस वाय आहे, तर काय तुमच्याकडे इथं कॉस वाय इंटू कॉस स्क्वेअर वाय. ठीक आहे. काय इथं तुमच्याकडे कॉस वाय होता. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की हे जे एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय आहे, ठीक आहे, हा एका साईडला ठेवूया आणि आपण याला सॉल्व्ह करूया आता. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला बघा, इथं साइन वाय डी वाय बाय डी एक्स आहे, हा जो कॉस वाय आहे तो इकडे आणूया, कॉस वाय इक्वल टू मायनस एक्स कॉस स्क्वेअर वाय.
आता बघा फंक्शन बनतो का इथं की dy/dx आहे. आता आपल्याकडे काय की हा cos स्क्वेअर y आहे. ठीक आहे, इथं काय पाहिजे आपल्याला dy/dx. इथं cos y फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे आहे sin y. तर आपल्याला हा पूर्णपणे ही जी टर्म आहे तुम्हाला ती x मध्ये पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे जो इक्वलच्या नंतरचा पार्ट जो आहे तो x मध्ये पाहिजे. तर आपल्याला हा y मध्ये आलेली टर्म आहे ती आपल्याला नको आहे, तर आपण काय करतो डिवाइड करतो. मग डिवाइडेड काय cos स्क्वेअर y ऑन बोथ साइड. ठीक आहे, काहीच केलं नाही मी क्वेश्चनमध्ये, फक्त cos स्क्वेअर आपल्याला इक्वलच्या नंतर नको आहे. मग काही तुमच्याकडे sin y अपॉन cos स्क्वेअर y dy/dx मायनस. ठीक आहे, आता इथं काय तुमच्याकडं cos स्क्वेअर y. आता इथे cos y अपॉन किती तुमच्याकडं cos स्क्वेअर y इक्वल टू मायनस x इंटू cos स्क्वेअर y अपॉन cos स्क्वेअर y. ठीक आहे, आता बघूया काय काय येतो इथं. sin y अपॉन, आता कॉसला मी असं लिहू शकतो cos y इंटू cos y dy/dx मायनस. आता cos yचं काही तुमच्याकडं cos y, एक cos y कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं 1 अपॉन cos y इक्वल टू मायनस cos स्क्वेअर कॅन्सल, राहिलं मायनस x. आता इथं बघा आपल्याकडे काय sin y अपॉन cos y, इथं मी लिहितो ब्रॅकेटमध्ये sin y अपॉन cos y इक्वल टू असतो tan y आणि परत 1 अपॉन cos जो असतो मागं पण पाहिला आपण 1 अपॉन cos किती असतो sec y. आपण यांची व्हॅल्यू पुट करूया. बघा इथं 1 अपॉन, तर sin y अपॉन cos y किती tan y, 1 अपॉन cos y किती आहे sec y dy/dx. ठीक आहे, मायनस. आता परत सेम इथं 1 अपॉन cos आहे तर किती तुमच्याकडं sec y इक्वल टू मायनस x. आता जर आपण याला काय करायचं आहे की बघा हे आलं आपल्याकडं. आता इथं sec y जो असेल फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढं आहे का बघा. सेकचा डेरिव्हेटिव्ह किती असतो द dy/dx ऑफ y sec y इक्वल टू किती असतो sec y इंटू tan y. मग आता आपल्याकडे काय आहे की जर इथल्या फंक्शन हा f(y) जर असेल आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह पुढं असेल f'(y) तर आपण पुट काय करतो बघा इथं आला काय याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. तर इक्वेशन 1 मध्ये बघा हे इक्वेशन 1 आहे. आता काय करायचं आपल्याला की sec y चा डेरिव्हेटिव्ह पुढं आहे, तर मग काय आपण पुट करणार पुट sec y इक्वल टू काय पुट केला आपण v. जर मी sec y चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर किती तुमच्याकडे sec y इंटू tan y. बघा sec y चा डेरिव्हेटिव्ह आणि y चा डेरिव्हेटिव्ह किती dy/dx इक्वल टू v चा डेरिव्हेटिव्ह किती dv/dx. बघा आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला tan y इंटू sec dy/dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे dv/dx आणि sec y ची व्हॅल्यू किती आलेली आहे. तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय असतो बघा. आता पुट करूया आपण. पुट करायचं किती इक्वेशन 1 बिकम किती आले याची व्हॅल्यू बघा. इक्वेशन 1 मध्ये हा इक्वेशन 1 आहे तर किती तुमच्याकडे dv/dx मायनस परत sec y ची व्हॅल्यू किती पुट केली आपण v इक्वल टू मायनस x. आलं का. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आहे, याला म्हणतो इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे dv/dx प्लस pv इक्वल टू q. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये बघा p ची व्हॅल्यू किती येईल बघा dv/dx ला dv/dx बघा dv/dx ला dv/dx नंतर v ला v जो उरलेला पार्ट आहे तो कोण असेल आपल्याला p. आता p म्हणजे काय तर काही म्हणजे 1 असतो तर p ची व्हॅल्यू किती आली -1. सेम q ची व्हॅल्यू किती आहे -x. ठीक आहे, आता कम्पेअर केल्यानंतर बघा आपण काय केलं इक्वेशन रिड्यूस टू लिनियर डिफरन्शियल इक्वेशन केलं. आता आपण जनरल सोल्युशन काढू शकतो. तर जनरल सोल्युशनसाठी काय राहतं लागतं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो e⁻∫ ऑफ p dx e⁻∫ ऑफ p ची व्हॅल्यू किती आहे -1 इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -1 बाहेर येऊन जाईल आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह किती x. तर इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स किती आला तुमच्याकडं if इक्वल टू e⁻⁻x. आता आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. जनरल सोल्युशन काय येईल बघा इथं जनरल सोल्युशन काय ना जनरल सोल्युशन इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इंटू v इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे इंटिग्रेटिंग जनरल सोल्युशनचा. तर व्हॅल्यू पुट करूया. आता
इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आपल्याकडे e⁻x. नंतर v बघा, v ची व्हॅल्यू काय पुट केली आपण इथं बघा, इथं v ची व्हॅल्यू पुट केलेली आहे sec y. तर आपण इथं काय करणार आहे sec y इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं बघा, q ची व्हॅल्यू आहे -x आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला e⁻x dx प्लस c. आता आपल्याला एवढ्या पार्टचं इंटिग्रेशन करायचं आहे. तर इंटिग्रेशन किती येतं बघा इथं e⁻x x + 1 dx प्लस c. e⁻x sec y हा झाला तुमच्याकडे याचं इंटिग्रेशन. बघा इथं दोन्ही सांगतो, इंटिग्रेशन ऑफ e⁻x × x असेल dx, तर याचं इंटिग्रेशन डायरेक्ट येतं e⁻x x - 1. ठीक आहे. दुसरं आहे इंटिग्रेशन ऑफ -x × e⁻x इंटिग्रेशन असेल तर याचं इंटिग्रेशन येतं e⁻x x + 1. जर इथं दोन्ही प्लस असेल तर x - 1 येतं आणि दोन्ही मायनस असतील तर इथं काय, इथं कोणता रूल वापरला आपण u × v रूल्स. बघा इंटिग्रेशनमध्ये हा तुमच्याकडे u असेल आणि हा काय असेल v. u × v रूलनी पण सेम आन्सर येऊन जाईल. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. आपण आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा सेकंड क्वेश्चन काय, dy/dx -x³ cos² y = -x sin 2y. आता इथं बघा आपण हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर या क्वेश्चनसाठी आपल्याकडे काय, हा x³ cos² y हा इकडे पाठवा आणि हा x sin 2y इकडे पाठवा. तर काय तुमच्याकडे dy/dx हा प्लस x × sin 2y = हा मायनस इकडे आल्यावर काय प्लस x³ cos² y. ठीक आहे. आता बघा आपल्याकडं इक्वेशन आलं काय dy/dx प्लस x, पण इक्वलच्या नंतर आपल्याला x मध्ये पाहिजे, पण हा काय आला तुमच्याकडं y मध्ये. तर आपल्याला हा y मध्ये चालत नाही, मग आपल्याला ही टर्म नको आहे. तर जी टर्म नाही नको आहे आपल्याला ते आपण डिवाइड करूया. डिवायडेड cos² y ऑन बोथ साईड. बघा डिवाइड केलं काय तुमच्याकडं 1/cos² y प्लस dy/dx प्लस x × sin 2y cos² y = x³ cos² y cos² y. ठीक आहे. आता आपण डिवाइड केलं आहे. आता इथं बघा आपल्याला काय काय पुट करायचं आता इथं की तुमच्याकडं 1/cos² y = आताच पाहिलं आपण काय sec² y. आणि अजून बघा इथं sin 2y ची व्हॅल्यू काय असते, sin 2y = 2 × sin y × cos y. या व्हॅल्यू पुट करायचं आपल्याला. ठीक आहे. तर पुट करूया. 1/cos म्हणजे किती sec² y dy/dx प्लस x × sin 2y म्हणजे किती 2 × sin x × sin y × cos y cos y म्हणजे काय cos y × cos y. ठीक आहे. हा cos² y आहे ना, तर cos² ला मी असं रिपीट केलं, दिस कॅन्सल झालं = किती x³, कारण हा cos² कॅन्सल झाला. सेम आता बघा sec² y dy/dx प्लस आता इथं किती 2 समोर आला 2x. आता हे cos y कॅन्सल, sin y cos y किती बघा sin y cos y = tan y = x³. आता बघा इथं तुमच्याकडे काय स्टँडर्ड फॉर्म काय होता की f' dy/dx प्लस किती तुमच्याकडे p × f(y) = q. हा स्टँडर्ड फॉर्म आहे तुमच्याकडं. तर इथं बघा f(y) चा डेरिव्हेटिव्ह समोर पाहिजे आपल्याकडं. तसंच आहे बघा tan y चा डेरिव्हेटिव्ह किती असतो sec² y. असं जर असेल तर आपण पुट काय करतो, पुट v = किती tan y, कारण की f(y) म्हणजे कोण tan y. tan y चा डेरिव्हेटिव्ह sec² y समोर आहे. तर पुट केलं तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे बघा, डेरिव्हेटिव्ह किती v चा डेरिव्हेटिव्ह dv/dx. याला इक्वेशन नंबर 1 मानूया आपण. इक्वेशन नंबर 1. आता dv/dx = tan y चा डेरिव्हेटिव्ह किती sec² y आणि नंतर y चा डेरिव्हेटिव्ह किती dy/dx. चला आता व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला कोणत्या कशाची व्हॅल्यू पुट करायची इथं बघा sec² y dy/dx ची व्हॅल्यू आणि tan y ची व्हॅल्यू, म्हणजे इक्वेशन 1 बिकम. ठीक आहे. तर काय व्हॅल्यू पुट करूया आता बघा, चला पुट करूया. इक्वेशन 1 किती आहे तुमच्याकडे इथे इक्वेशन 1 sec² y dy/dx ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे dv/dx प्लस त्याच्यानंतर 2x ला 2x
इंटू टॅन वायची व्हॅल्यू किती पुट केली आपण v इक्वल टू एक्स क्यूब. ठीक आहे. आता हे झालं आपल्याकडं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय होता dv बाय dx प्लस pv इक्वल टू क्यूब. जर कम्पेअर केलं तर p ची व्हॅल्यू येते 2x आणि q ची व्हॅल्यू आहे एक्स क्यूब. चला आपण पुट करूया. आता हे आल्यानंतर आपण काय करतो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2x dx इक्वल टू ई रेस टू. आता 2 बाहेर आला एक्सचं इंटिग्रेशन किती एक्स स्क्वेअर बाय 2 गेट कॅन्सल राहिलं ई एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हा आला तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती ई रेस टू एक्स स्क्वेअर. इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आल्यानंतर आपण जनरल सोल्युशन कसं काढतो. जनरल सोल्युशन किती v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. आता व्हॅल्यू पुट करूया आपण याच्यामध्ये. v किती v ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं टॅन वाय. बघा इथं आपण आता व्हॅल्यू पुट केली होत्या v इक्वल टू टॅन वाय. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स किती आला तुमच्याकडे ई एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ. बघा क्यू ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं बघा हा क्यू आहे किती आहे तुमच्याकडे q इक्वल टू एक्स क्यूब इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आता हे इंटिग्रेशन काढायचं. तर इंटिग्रेशन कसं काढतो आपण की बघा इथं एक्स स्क्वेअर आहे हा एक्स स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह समोर येतो का येस आणू शकतो आपण. कसं याला लिहू शकतो मी पुढं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स ई रेस टू एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. मग आता बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमच्याकडं 2x येतो. आपल्याला 2 ची गरज आहे. तर मी काय करतो इथं 2 मल्टिप्लाय करतो इथं आणि 2 डिवाइड करतो. का कारण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे माझ्याकडं 2x. ठीक आहे. तर मी हा जो 2 आहे इथं न लिहिता इथं लिहितो. आता पुट करा. पुट बघा एक्स स्क्वेअर इक्वल टू मी t पुट केला तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x आणि नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती dx इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह dt. आता बघा इथं 2x इंटू dx याची व्हॅल्यू काढली आपण 2x इंटू dx ची व्हॅल्यू किती आली dt. तर टॅन वाय ई रेस टू एक्स स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ किती 1/2 तर कॉन्स्टंट बाहेरच येईल. बघा 2x इंटू dx ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं dt. राहिलं काय काय आता ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि इथं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं t अँड ई रेस टू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू t. ठीक आहे. आताच पाहिलं आपण याचं इंटिग्रेशन किती येतो तुमच्याकडं 1/2 इंटू ई रेस टू टी. बघा दोन्ही जर प्लस असेल टी इथं पण प्लस तर काय येतो तुमच्याकडं मायनस टी मायनस 1. आणि जर दोन्ही मायनस असता मायनस टी ई रेस टू मायनस टी तर प्लस आला असता. मग आपण याची व्हॅल्यू पुट करून देऊया 1/2 इंटू ई रेस टू टीची व्हॅल्यू किती आहे एक्स स्क्वेअर मायनस टीची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. तर तुमच्याकडं फायनल आन्सर किती आला बघा जनरल सोल्युशनमध्ये टॅन वाय ई रेस टू एक्स स्क्वेअर इक्वल टू इथे किती आला तुमच्याकडं 1/2 ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर सॉरी इथं हां एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस सी. हा झाला तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता आपण इथं यू इंटू व्ही पण वापरू शकतो. कुठं इथं हा यू वापरू शकतो आणि हा व्ही यू इंटू व्ही रूल पण वापरून तुम्हाला सेम आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिसतं इथं की y³ sec² x dx मायनस 1 2y² tan x dy बाय dx. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की हा dx आहे आणि हा dy आहे. ठीक आहे. जर मी तर dx dy ने डिवाइड केलं इथं dy ने इथं पण dy ने आणि इकडं पण dy ने डिवाइड केलं तर आता काय तुमच्याकडे बघा y³ sec² x dx अपॉन dy मायनस आता मायनसने मल्टिप्लाय करा इकडं तर काही -1 त्याच्यानंतर ह्या मायनसने मल्टिप्लाय करा प्लस 2y tan x. ठीक आहे. आणि dy कॅन्सल राहिलं तुमच्याकडं 0. आता हे इक्वेशन आलं आपल्याकडं. आता मी काय करतो हा -1 जो आहे तो इकडे पाठवतो तर काय तुमच्याकडं y³. ठीक आहे. आता आपण पुट करूया इथं काय इथं बघा tan x चा डेरिव्हेटिव्ह समोर आहे sec² x ते पुट करून बघूया आपण. तर काय केलं पुट tan x इक्वल टू काय पुट केलं आपण v. तर काय तुमच्याकडं tan x चा डेरिव्हेटिव्ह किती sec² x
आणि नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू परत सेम वाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह किती डी व्ही बाय डी वाय, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेतो वाय. आता व्हॅल्यू पुट करूया आपण अबो इक्वेशनमध्ये. सपोज याला इक्वेशन नंबर 1 पुट करूया. फ्रॉम इक्वेशन 1 तर काय तुमच्याकडं वाय क्यूब बघा सेक स्क्वेअर एक्स डी एक्सची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं डी व्ही बाय डी एक्स -1 प्लस आता सेम इथं 2y टॅन एक्सची व्हॅल्यू किती तुमच्याकडं v इक्वल टू 0. ठीक आहे. आता याला आपण लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला लिनियरमध्ये स्टँडर्ड फॉर्म काय तुमच्याकडं डी व्ही बाय डी एक्स प्लस पी व्ही इक्वल टू क्यू हा स्टँडर्ड फॉर्म आहे. तर तुमच्याकडे डी व्ही बाय डी एक्स बरोबर हा वाय क्यूब नको आहे, तर आपण काय करणार आता डिवाइड करणार आहे. डिवायडेड वाय क्यूब ऑन बोथ साइड. तर काय तुमच्याकडं वाय क्यूब अपॉन वाय क्यूब डी व्ही बाय डी एक्स मायनस आता मी काय करतो इथं 1 अपॉन वाय क्यूब प्लस 2y अपॉन वाय क्यूब इंटू व्ही इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा हे वाय क्यूब कॅन्सल राहिलं का तुमच्याकडं डी व्ही बाय डी एक्स मायनस आता हा -1/3 वाय क्यूब आपल्याला नको हा इकडे पाठवून देऊया. तर काय तुमच्याकडे 1 अपॉन वाय क्यूब राहिलं काय तुमच्याकडं प्लस 2 एक वाय कॅन्सल राहिलं तुमच्याकडं 2 अपॉन वाय स्क्वेअर इंटू व्ही. ठीक आहे. आता बघा इथं इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2y² आहे, इथं 2y² आहे, इथं पण 2y² आहे. बघा y² आणि वाय क्यूब मधला कॅन्सल झाला राहिला फक्त y. आता तुम्हाला हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये बघा या स्टँडर्ड फॉर्ममध्ये तुम्हाला आलेलं इक्वेशन आहे. जर मी कम्पेअर केलं कुणाशी कम्पेअर करायचं आहे डी व्ही बाय डी एक्स प्लस पी व्ही इक्वल टू क्यू. तर कम्पेअर करा पी आणि क्यू तुमच्याकडे वायमध्ये असतील तर कम्पेअर केलं तर डी व्ही बाय डी एक्सला डी व्ही बाय डी एक्स त्याच्यानंतर बघा व्हीला व्ही तो उरलेला पार्ट आहे तो काय असेल तुमच्याकडं 2 अपॉन वाय हा पी असेल आणि क्यू इक्वल टू 1 अपॉन वाय क्यूब असेल. बघा पी आणि क्यूची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण काय करतो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. आय एफ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ किती पी डी वाय. आता विथ रिस्पेक्ट टू वाय आहे म्हणून डी वाय घेतला आपण इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पीची व्हॅल्यू किती आहे 2 अपॉन वाय डी वाय इक्वल टू इंटिग्रेशन 2 कॉन्स्टंट बाहेर आला 1 अपॉन वाय इंटू डी वाय. आता 1 अपॉन वायचं इंटिग्रेशन किती येईल e⁻² लॉग ऑफ वाय. आता आपल्याला 2 पण नको आहे आपण पाठवा इकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू e⁻² लॉग ऑफ वाय स्क्वेअर. ई आणि लॉग निघून गेला राहिला काय तुमच्याकडं वाय स्क्वेअर. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय आला तुमच्याकडं वाय स्क्वेअर. आता आपल्याकडे जनरल सोल्युशनमध्ये पुट करूया व्हॅल्यू. बघा जनरल सोल्युशन काय राहतो जनरल सोल्युशन व्ही इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स डी वाय प्लस सी. का कारण आता विथ रिस्पेक्ट टू कोणी आपल्याकडं वाय. तर व्हॅल्यू पुट करूया आता. बघा व्हीची व्हॅल्यू किती आपण इथं पुट केलेली आहे. आता किती व्हीची व्हॅल्यू बघा इथं व्हीची व्हॅल्यू आहे tan x. तर व्हॅल्यू पुट करूया आपण tan x. नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला तुमच्याकडं वाय स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू किती आहे तुमच्याकडं बघा इथं क्यू इथं हा क्यू किती आहे 1 अपॉन वाय क्यूब इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आला आहे तुमच्याकडं वाय स्क्वेअर डी वाय प्लस सी. तर तुमच्याकडे काही ना tan x इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर आणि वाय क्यूब कॅन्सल झाला राहिलं फक्त 1 अपॉन वाय डी वाय प्लस सी. तर tan x इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन वायचं इंटिग्रेशन राहतं लॉग ऑफ वाय प्लस सी आणि दिस इज द जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन. ठीक आहे. या टाईपमध्ये आपण 3 एक्झाम्पल सॉल्व केले. बघा हा 4th क्वेश्चन आहे सेम आहे या पॅटर्नमध्ये की रिड्युसिबल लिनियर इक्वेशनमध्ये. बघा डी वाय बाय डी एक्स प्लस वाय अपॉन एक्स लॉग वाय इक्वल टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर लॉग वाय. आता आपल्याला काय करायचं की जे इक्वलच्या नंतर जे वायच्या टर्म्स आहेत ते नको आहे आपल्याला. तर आपण पहिलं काय करतो डिवाइड्स करतो. बघा काय वाय इंटू लॉग वाय स्क्वेअर. आता हे नको आहे आपण या साईडला तर आपण डिवायडेड ऑन बोथ साईड काय करणार वाय लॉग वाय स्क्वेअर. बघा मग या इक्वेशनला मी काय केलं डिवाइड केल्यानंतर 1 अपॉन वाय लॉग वाय स्क्वेअरने डिवाइड केलं. डी वाय बाय डी एक्स सेम वाय अपॉन एक्स लॉग वाय ॲज इट इज त्याला डिवाइड कशाने केलं वाय लॉग वाय स्क्वेअरनी इक्वल टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर लॉग वाय स्क्वेअरने आपण डिवाइड केलं तर काय तुमच्याकडं पूर्णपणे हा कॅन्सल झाला. इथला एक वाय कॅन्सल
एक लॉग वाय आणि एक लॉग वाय कॅन्सल झाला, तर रिमेनिंग काय राहिलं तुमच्याकडे 1/y log y² dy/dx प्लस 1/x log y इक्वल टू हे पूर्णपणे इकडचे टर्म्स केल्यानंतर 1/x² राहिलं. ठीक आहे. आता बघा 1/log yचं डेरिव्हेटिव्ह इथं 1/log yचं डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडे हा डेरिव्हेटिव्ह काय 1/y log yचा स्क्वेअर. तर कसं येतो तो की तुमच्याकडे d/dx अपॉन सपोज 1/x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तो -1/x². तर पहिला आपण काय फंक्शन बघा 1/log y v इक्वल टू 1/log y पुट केला, त्याचा डेरिव्हेटिव्ह बघा vचा डेरिव्हेटिव्ह dv/dx आला. त्याच्यानंतर काय तुमच्याकडे log y, आता ह्या पूर्णपणे log y ला x माना, तर 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -1/x², म्हणजे काय -log of y². ठीक आहे, याला x मानला आपण. आणि नंतर log of y चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ठीक आहे. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे 1/y log y² dy/dx व्हॅल्यू पाहिजे. तर आलेली व्हॅल्यू आहे, पण इथं मायनस आला, दोन्ही साईडनी मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर हा आला मायनस. आता आपण इक्वेशन 1 याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इक्वेशन 1 बिकम्स, तर व्हॅल्यू पुट करूया. आता बघा इक्वेशन 1 मध्ये काय तुमच्याकडं याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं -dv/dx प्लस आता 1/x, नंतर बघा 1/y ला काय पुट केलं आपण v इक्वल टू 1/x². ठीक आहे, व्हॅल्यू पुट केलाय. आता आपल्याला अजून पण हा स्टँडर्ड फॉर्म नाही आलाय, हा मायनस नको आहे आपल्याला, तर मायनसने मल्टिप्लाय करा. तर dv/dx जो मायनस होता तो प्लस होता, प्लस जर असेल तो मायनस होऊन जाईल 1/x इंटू v इक्वल टू -1/x². ठीक आहे. आता हे झालं तुमच्याकडं स्टँडर्ड फॉर्म, हे झालं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म काय ना dv/dx प्लस pv इक्वल टू q. जर मी व्हॅल्यू पुट केला कम्पेअर केलं तर बघा dv/dx ला dv/dx v ला v, तर उरलेला कोण p इक्वल टू -1/x आणि q इक्वल टू काय तुमच्याकडे -1/x². ठीक आहे. आता आपण काय करूया p आणि q ची व्हॅल्यू आलं तर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढूया. काय आला तो तुमच्याकडे e⁻⁻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 ⁻
टू इंटिग्रेशन ऑफ मायनस बाहेर आला 1/x इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स, हा मायनस नको आहे आपल्याला, समोर घेतला लॉग ऑफ एक्स रेस टू -1. ई आणि लॉग निघून गेला तर राहिलं तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू एक्स रेस टू -1 दॅट मीन्स 1/x. हे याला इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आपण आता जनरल सोल्युशन काय काढतो, जनरल सोल्युशन बघा, जनरल सोल्युशन काय v इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. तर v ची व्हॅल्यू पुट करा इथं बघा, आपण v ची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे क्वेश्चनमध्ये बघा, v ची व्हॅल्यू काय 1/log y, ती व्हॅल्यू परत देऊन टाकूया आपण 1/log y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला 1/x इक्वल टू q ची व्हॅल्यू काय आता इथं बघा, q ची व्हॅल्यू काढलेली आहे -1/x² इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आपल्याकडं x dx प्लस c 1/log y इंटू 1/x ॲज इट इज ठेवा. आता त्याचं इंटिग्रेशन काढायचं बघा, -1 इंटू मायनस हा -1/x² इंटू x³ dx प्लस c. फक्त त्याचं इंटिग्रेशन काढा आता 1/log y इंटू 1/x इक्वल टू याचं इंटिग्रेशन किती येईल मायनस, आता हे x³ आहे तर x³ इंटिग्रेशन किती आता हा वरती येऊन मायनस पॉवर होऊन जाईल dx प्लस c इक्वल टू, आता इथंच काढतो मी मायनस इंटिग्रेशन किती याचं -3 म्हणजे 1 ने पॉवर वाढते -3 + 1 आणि 30 पॉवर आपण खाली लिहितो -3 + 1 प्लस c. त्याचं इंटिग्रेशन किती आलं लास्टला बघा -x -3 + 1 -2/-2 प्लस c. आता -2 आणि -2 काय झाला तुमच्याकडं बघा, हा -2 आणि हा -2 झाला प्लस, तर राहिलं तुमच्याकडं x -2 प्लस c. तर तुमच्याकडं हा झाला 1/log y अपॉन 1/x, हा झाला तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे, थँक्यू.